चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये। तर आजपासून आपल्या चॅनलवरती टिफिन सिरीज सुरू झालेली आहे। रोज सकाळी टिफिनसाठी काय बनवावे हे सर्व स्त्रियांच्या डोक्याला पडणारा प्रश्न आहे। तर आपल्या सिरीजनुसार तो प्रश्न आता मिटणार आहे। तर बघा, आज आपल्या सिरीजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण वाटाणा बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर बघा, इथे मी कढई ठेवून घेतली, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे मी आता इथे भाजून घेणार आहे। त्यानंतर लगेच वाटाणा सोलून घेत आहे। इथे तुम्ही फ्रोझन वाटाणा वापरला तरी पण चालतो, पण इथे मी शेंगाचा वाटाणा भेटला मला अवेलेबल, त्याच्यामुळे मी तो टाकत आहे। तर बघा, वाटाणा सोलून घेतलाय। त्यानंतर बटाट्याचे असे मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर लगेच एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। कांदा पण मी बारीक कट करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। काल महाशिवरात्री होती आणि आज महाशिवरात्रीचा उपास सोडायचा होता, त्यामुळे म्हटलं नेमकं डब्यासाठी काय बनवावं। तर म्हटलं चला वाटाणा बटाट्याची भाजी, भात आणि चपाती बनवूया। तर मग बघा, इथे कांदा कट करून घेतलाय, कोथिंबीर कट करून घेतली, बारीक टोमॅटो घेतलेला आहे, एक टोमॅटो पण असा बारीक कट करून घेणार आहे। त्यानंतर लगेच मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। लसूण घेतला होता सोलून, तो लसूण पण टाकून घेतलाय मी त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून वाटणाचं बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर आता इथे आपण बाकीचे मसाले काढून घेऊया। लाल तिखट घेतलाय, कांदा लसूण मसाला घेतलाय, एव्हरेस्ट घेतलाय आणि नगरी झटका मसाला घेतलेला आहे। त्यानंतर लगेच गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचा। कुकर आपला गरम झाला की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। तेल आपलं गरम झाले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। मंडळी, माझे व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। आणि आपली टिफिन सिरीज आपल्याला कशी वाटत आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, नंतर वाटण टाकून घेतलंय, परतून घेतलंय सर्व। त्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया। मसाले टाकून पण परतून घ्यायचे सगळं। नंतर आहे ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पण आपण याच्यात टाकून घेणार आहोत, जेणेकरून त्याला लागलेला मसाला पण वायाला जाणार नाही। मिक्स करून घ्यायचं, टोमॅटो टाकून घ्यायचा, कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि आपला मसाला चांगला परतून घ्यायचा, मसाल्याला तेल सुटेपर्यंत। तर बघा, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, कलर पण छान आलाय। नंतर लगेच वाटाणा बटाटा स्वच्छ धुवून टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये भाजीमध्ये आपण पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं, जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे तेवढी। मंडळी, टिफिन सिरीजसाठी आपल्याला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी त्या रेसिपी आपल्यासोबत शेअर करेल। आणि आता पाणी ॲडजस्ट करून घेतलंय आम्ही भाजीमध्ये। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे माझ्या कुकरच्या लवकर शिट्ट्या होतात, त्यामुळे मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। तुम्ही ज्या प्रकारे कुकर आहे त्या प्रकारे तुम्ही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया। तर बघा, चपात्या घेतलेल्या आहेत मी, ते चपात्या बनवून घेतल्या होत्या भाजी बनवायच्या आधी, आणि भाजी बनवताना एका साईडला एका गॅसवरती भात टाकून घेतला होता। बघा, चपात्या भरल्यात। त्याच्यानंतर भात बनवलेला आहे पांढरा।
आणि आता आपण भाजी भरून घेऊया टिफिनमध्ये. तर बघा मंडळी, भाजीला काय सुरेख रंग आलेला आहे आपल्या. एकदम चमचमीत अशी भाजी दिसत आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती बरं का भाजी. अशी भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा.